फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून क्षयरोग रुग्णांना मोफत औषधं देण्यात आली आहे। त्यांचा हा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आटले यांनी केले आहे। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आपल्या सर्व क्षयरुग्णांना फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन कंपनीकडून आपल्याला औषधांचा पुरवठा त्यांनी केलेला आहे। इमर्जन्सीमध्ये ही सर्व औषधं जी आहेत ती आपल्या रुग्णांना मिळणार आहेत। त्यामुळं रुग्णांना जी त्यांची औषधं आहेत ती कंटिन्यू घेता येणार आहेत। आपल्याला निक्षय पोषण योजना असो किंवा औषध उपचार असो, टीबीच्या सर्व कार्यक्रमामध्ये आपल्याला फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचं नेहमीच सपोर्ट आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांच्याकडून या कार्यक्रमामध्ये खूप मोठं काम होत आहे आणि त्यामुळे सर्व रुग्णांना याचा नक्कीच फायदा होईल। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत फिनोलेक्स कंपनीने क्षय रुग्णांना औषधाचा पुरवठा केला आहे। राज्यामध्ये क्षयरोगाच्या औषधाचा कमी पुरवठा होत असल्याने क्षय रुग्णांना नियमित औषधोपचार मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशन यांच्याकडून पुढाकार घेण्यात आला असून जिल्ह्यातील क्षयरोग रुग्णांना 1 महिना पुरेल एवढा औषध साठा पुरवण्यात आला आहे। कंपनीने आतापर्यंत 1100 गरीब व गरजू क्षयरुग्णांना कोरडा पोषणहार दिला आहे। कंपनीच्या माध्यमातून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून हे औषध वाटप करण्यात आलं असल्याचे फिनोलेक्स कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर सोमय्या चक्रवर्ती यांनी कोकण ऑनलाइनशी बोलताना सांगितलं। फिनोलेक्स और मुकुल माधव फाउंडेशन हम लोग हर काम को समाज का कोई ना कोई किसी न किसी सिस्टम के साथ लिंक करता है। तो इस बार हमेशा हम लोग जो फूड पैकेट देता है निक्षय पोषण योजना में गवर्नमेंट के सपोर्ट के लिए, तो अभी मेडिसिन का ज़रूरत है तो इसीलिए हम लोग आगे बढ़ गया। एंड हम लोग हमेशा ऐसा कोशिश करता हूँ और ऐसा मकसद रखता हूँ कि जो भी समाज में जो भी इनजस्टिस है या कोई कमी है उसको पूरा करने के लिए विथ मुकुल माधव फाउंडेशन एंड और मैनेजिंग ट्रस्टी रितु छबरिया मैडम का गाइडेंस। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठवले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विटीकर, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनुपम करमरकर, जनसंपर्क अधिकारी अभिषेक साळवी इत्यादी उपस्थित होते।